चला तर मग आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत कडकण्या कशा बनवायच्या ते। त्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी गव्हाच्याही कडकण्या बनवू शकतात, मी या ठिकाणी मैद्याच्याच बनवत आहे। आता आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवाही असा चाळून घेतलेला आहे। आता तो रवा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा, आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना मीठ टाकल्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते। मी या ठिकाणी 4 चमचे कडकडीत तेल गरम करून टाकलेलं आहे, त्यामुळे कडकणी जी आहे ती खुसखुशीत अशी तयार होते। लगेच त्यामध्येच आपण ज्या वाटीने मैदा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर टाकून घेऊया। पिठी साखर तुम्हाला जर मोठी साखर वापरायची असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण ती पाण्यामध्ये विरघळून वापरायची आहे। मी या ठिकाणी पिठी साखर वापरलेली आहे। आता सर्व साहित्य आपल्याला हातावरती चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। लगेच त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊया। तुम्हाला जर हळद पावडर वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालते। आता आपल्याला त्या पिठामध्ये अगदी थोडं पाणी घालून त्याचा छान असा सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये रवा असल्यामुळे ते पीठ घट्ट होऊ शकतं, म्हणून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। आता त्यावरती ओला कपडा ठेवून आपल्याला हे पीठ 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। 2 तास झाल्याच्या नंतर आता आपण कडकण्या बनवून घेऊया। तर पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे पाट्यावर। पीठ 2-3 मिनिट छान असं मळून झाल्याच्या नंतर आता आपण त्याची एक छान अशी चपाती लाटून घेऊया। त्याकरिता मी या ठिकाणी पिठातील छोटासा गोळा या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि पोळपाटाला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे। यामध्ये रवा असल्यामुळे ही पोळी लाटायला जरा जड जाऊ शकते। आपल्याला ही पोळी व्यवस्थित अशी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे। सर्व बाजूने एकसारखी पोळी आपण लाटून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण गिलासच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या कडकण्या पाडून घेणार आहोत। सर्व कडकण्या पाडून झालेल्या आहेत। आता आपण त्यातलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यातलीच एक छोटंसं आपण कडकणी घेऊया आणि आणखीन परत आपल्याला लाटून घ्यायची आहे, कारण अशा पद्धतीने कडकणी बनवल्यामुळे ती कडकणी जी आहे ती तेलात फुगली जात नाही आणि एकदम खुसखुशीत आणि कडक अशी तयार होते। हे पहा, अशा पद्धतीने मी एकदम पातळ अशी कडकणी लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी आता सर्व कडकण्या लाटून घेणार आहे। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। मीडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला कडकण्यासाठी टाकून छान अशा आलटून पलटून दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस अशा त्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने मी आता कडकणी या ठिकाणी तळून घेतलेली आहे। कडकणी तळताना तेल जे आहे ते अगोदरच मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि कडकणी तळताना आपल्याला ते मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही, त्यामुळे कडकणी जी आहे ते एकदम खुसखुशीत अशी तयार होते आणि फुगली वगैरे जात नाही। हे पहा, अशाच पद्धतीने मी आता सर्व कडकण्या या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। बऱ्याचशा ठिकाणी सप्तमीला किंवा अष्टमीला कडकण्याची माळ देवीला अर्पण केली जाते। तुमच्याकडे ही माळ कडकण्याची देवीला कधी अर्पण केली जाते कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी आपल्या एकदम खुसखुशीत अशा कडकण्या तयार झालेल्या आहेत। या कडकण्या अजिबातच तेलकट झालेल्या नाहीत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।